हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पूजाज कट्टा. तर आज आहे होळी, म्हणजे रंगपंचमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी म्हणून आपण साजरा करतो. तर काल होळी असल्यामुळे सगळेजण संध्याकाळी उशिरा झोपले होते, म्हणून सकाळी उठायला पण उशीर झाला सगळ्यांना. त्यामुळं मग सकाळी उशिरा, म्हणजे तरी पण 9 वाजले होते उठायला. मग उठून सगळं व्यवस्थित, सगळ्यात पहिलं अंघोळ वगैरे करून मी स्वयंपाक रूममध्ये आले. आणि स्वयंपाक रूममध्ये आलोच की मग सगळ्यात आधी मी ओटा वगैरे पुसून घेतला, स्वच्छ करून घेतला सगळा ओटा. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला सुरू केले. आणि हे आमचे साहेब, चहा वगैरे झाला होता सगळ्यांचा. उठल्या उठल्या आधी चहा पाणी वगैरे केलं आम्ही. आणि त्याच्यानंतर मग मी ओटा पुसायला घेतला होता. मग ओटा वगैरे पुसून सगळं झाल्याच्यानंतर साहेब आमच्या इथंच बसले होते. त्यानंतर मग मी ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला, पण काही चुटकीमध्ये काही साफ होत नाही, मेहनत खूप लागती. आपल्याला वाटतं ट्रान्झॅक्शन, पण हे काय ट्राय केलं पण नाही झालं. त्यानंतर मग मी पीठ चुरायला घेतलं. पीठ चुरायला घेतल्याच्यानंतर आजचा बेत ठरला होता की पुरी भाजी खायची सगळ्यांना म्हणून. मग ठीक आहे म्हणलं, चला मग सगळ्यांसाठी मी पुरी भाजी करायला घेतली. सगळ्यात आधी मी पीठ मळून घेतलं. व्यवस्थित त्याला सेट होण्यासाठी छान मळून घेतलं. घट्ट पीठ मळून घ्यायचं असतं पुऱ्यांचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून मी हे पीठ छानपैकी मळून घेतलं. त्यानंतर हे विक्ट्रीवालं साईन दाखवत स्वयंपाकाला लागले. मग मी आलू वगैरे घेतले. आलूला त्याचं साल काढून मी एक थोड्या वेगळ्या प्रकारची भाजी करायला घेतली. नेहमी मी अशी भाजी नाही करत. आलूची भाजी करायची म्हणलं की मी थोडंसं पहिल्यांदा आलूला सगळं उकडून घेऊन त्याच्यानंतरच मग कट करून घेतले. पण आज म्हणलं की जरा वेगळी भाजी करावी. मग सगळ्यात आधी मी आलू छिलून घेतले. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून आलूचे बारीक, जसे आपण भाजीमध्ये काप टाकतो तसे काप टाकून घेतले. आणि मग आलू ते उकडायला ठेवून टाकलं भाजीला. त्यानंतर मग मी सोबतच जी ग्रेव्ही असते आलूच्या भाजीसाठी, जी ग्रेव्ही करतो आपण, ती तयार करायला घेतली. त्यासाठी मी एक 4-5 टोमॅटो घेतले. त्याला व्यवस्थित रफलीच कट केलं मी त्याला. आणि कट करून त्याची प्युरी तयार केली. त्यानंतर हे पण ट्रान्झॅक्शन करावं म्हटलं, पण काय, काम केल्याशिवाय काही ट्रान्झॅक्शन होत नसते. मग सुरू केलं मी. प्युरी बनवून घेतली. त्यानंतर एका वाटीमध्ये सगळ्यात आधी लाल तिखट घेतलं. लाल तिखट, त्याच्यानंतर मग हळद टाकली थोडीशी वाटीमध्ये. मी अशाच प्रकारे भाजी बनवते. माझा फेवरेट मसाला आहे पावभाजी मसाला. थोडासा पावभाजी मसाला, पनीर मटर मसाला टाकला होता मी. आणि अंबारीचा काळा मसाला आम्ही नेहमी वापरतो, काळा गोडा मसाला. सगळ्या भाज्यांमध्ये जाते आमच्या इथं. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं. त्या ग्रेव्हीला पूर्ण जे पण आपण त्याच्यामध्ये मसाले टाकले ते व्यवस्थित मिक्स करून घेतले पाणी टाकून. त्यानंतर मग व्यवस्थित, आणि स्मेल पण खूप छान येत होता त्याचा. मग आणि पाठीमागे आमच्या साहेबांचं काहीतरी चाललं होतं, त्याच्यामुळं मी हसले एकदम. गॅसवरती पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल व्यवस्थित गरम झालं, एवढं तेल टाकलं मी. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली. आणि मध्ये मध्ये पाणी प्यायला विसरायचं नसतं. बायकांची सवय असते की खूप वेळ कामामध्ये लागतात आणि आपलं जे हायड्रेशन असतं ते विसरून जातात. तर मध्ये मध्ये मी पाणी वगैरे पित असते असंच. त्यानंतर फोडणीमध्ये सगळ्यात आधी मी टाकलं, जिरे मोहरी टाकली फोडणीमध्ये. आणि त्याच्यानंतर तेजपत्ता, जे पण आपले खडे मसाले असतात ते सगळे टाकून दिले. तेजपत्ता, लवंग, मोठी विलायची. आणि ती व्यवस्थित झाल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली. व्यवस्थित प्युरीला थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं प्युरीला. म्हणजे स्वतः टोमॅटोचं पण तेल बाहेर निघू द्यायचं. व्यवस्थित छान प्युरीला मी शिजू दिलं. त्याच्यानंतर जे आपण मिक्स केलेले सगळे मसाले होते ते मसाले मी तेलामध्ये टाकले, त्या प्युरीसोबत टाकले. आणि त्यालासुद्धा एक छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलं त्या मसाल्यांना. त्यानंतर शिजवल्याच्यानंतर मी साईडलाच कुकरमध्ये आलू लावलेले होते. आणि थोडंसंसुद्धा वेस्ट करायचं नाही. सगळं आपल्या भारतीय स्त्रियांची एक खूबीच असती की सगळं जे पण केलेलं आहे ते व्यवस्थित करून भाजीमध्ये टाकून देतो आपण, पाण्यामध्ये धुवून वगैरे सगळं. तर सेम मी पण तसंच केलं. थोडीशी कसुरी मेथी असते, ती कसुरी मेथी त्याला बारीक करून हातावर चोळून वगैरे मी
त्या भाजीच्या प्युरीमध्ये टाकलं. त्याच्याने खूप छान भाजीला चव येते. मग हे आलू असे उकडून घेतलेले होते. तर लगेच भाजीमध्ये मी हे आलू असेच गरम गरम आलू टाकून दिले. भाजी करत असताना तुम्हाला जर तेल भाजी पाहिजे असेल तर कधीच कुठल्याच भाजीमध्ये थंड पाणी नाही टाकायचं. गरम गरम पाणी उकळी आणून टाकायचं. त्याच्यामुळे मी जे आलूमध्ये आधीच पाणी जास्त टाकलं होतं. व्यवस्थित मग ते सगळे आलू मी त्या भाजीत मिक्स करून घेतले आणि छानशी उकळी येऊ दिली. मग वरून कोथिंबीर वगैरे टाकली. त्यानंतर इथं मी घेतलं मठ्ठा बनवण्यासाठी. सगळ्यांचं चाललं होतं की मठ्ठा प्यायचा. मग छान ताकाला घोटून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हा मठ्ठ्याचा मसाला होता तर तो टाकला त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर वगैरे टाकून मग मी व्यवस्थित झाकून हे जे ताक आहे ते फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर जेव्हा जेवण करायचं होतं तेव्हा आम्हाला ते ताक प्यायचं होतं, म्हणून मग मी म्हटलं तोपर्यंत थंड होतं. मग लगेच मी जे मळलेलं पीठ होतं त्याच्या लगेच मग मी पुऱ्या करायला घेतले. गरम गरम पुऱ्या आणि गरम गरम भाजी खूप छान लागत होती. भाजीची खरंच चव खूप छान झाली होती. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. लगेच मग मी पुऱ्या घेतल्या तळायला. पुऱ्या तळत असताना तेल जास्त लागू नये म्हणून मी त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकत असते तेलामध्ये. तसं मी टाकून ठेवलं होतं आधीच खाली. त्याच्यावरती या पुऱ्या टाकल्या. पुऱ्या एवढ्या छान टम्म फुगत होत्या, पण काय माहिती मी व्हिडिओ बनवायला घेतलं की पुरी फुगतच नव्हती. पण तसंच मग या पुऱ्या गरम गरम घेतल्या मी काढून. सगळ्या पुऱ्या नाही, जसं जसं जेवायला बसले तसं तसं मी पुऱ्या काढत होते. सेम अशा छान छान पुऱ्या काढून घेतल्या. आमच्या आहो तर काही जेवायची इच्छा नव्हती, कारण त्यांनी चहा वगैरे झाला होता. ही आमची मॅगी इथे बसलेली. मग मी म्हणलं अभयलाच, चला तुम्ही जेवून घ्या आधी. मग आजचा जो रिव्ह्यू होता तो मला अभयकडून घ्यायचा होता, म्हणून मग मी तिथंच थांबले. अभयनी पुऱ्यांना फोडलं आणि छान गरम गरम पुऱ्या खाल्ल्या. खूप छान भाजी झाली होती, खरंच अभयलाही खूप आवडली. त्यानंतर अशीच सगळ्यांची जेवणं वगैरे उरकली आणि मग आम्ही होळी खेळायला निघालो, रंगपंचमी खेळायला निघालो. ही आईला लावली मी आणि आमच्या साहेबांचे आणि आमचे. मी तिकडून येत होते, मला माहीतच नव्हतं त्यांनी यायलेत ते. मग थोडासा कलर वगैरे खेळला. त्याच्यानंतर सगळ्यांसोबत फोटो ते काढले आणि आम्ही जो मठ्ठा बनवला होता तो मठ्ठा आत्ता आम्ही पिलो. तर मठ्ठा मस्त त्याचा आस्वाद घेत छान गच्चीवर बसून मठ्ठा पिलो, थंड थंडगार. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.